नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आपण एन अवस्थी या बुकचे सोल्युशन्स तयार करून बनवलेला आहे. ओके, तर ह्या बेसिकली ह्या बुक्समध्ये टोटल 4 लेवल आहे. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अँड लेवल 4. तर लेवल 1 ही जी आहे ही बेसिकली नीटला पण एक ह्या पब्लिकेशनचं बुक आहे. तर लेवल 1 ही जेई मेन्स प्लस नीट अशा दोन्ही एक्झामसाठी ॲप्लिकेबल असणार आहे. बट लेवल 4 जे असेल ही एक्सक्लुझिव्हली जेईचे जे इंटिजर टाईपचे क्वेश्चन्स असतात यासाठी ॲप्लिकेबल असेल. त्यानंतर लेवल 2 आणि लेवल 3 जी आहे ही बेसिकली जेई ॲडव्हान्सच्या क्वेश्चनच्या रिलेटेड बनवलेली आहे. ओके, तर आपण चालू करूया. लेवल 1चे क्वेश्चन सुरू करतो मी. फर्स्ट क्वेश्चन जो आहे, लेट सी रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ द सोडियम. ओके, आता या क्वेश्चनमध्ये काय दिले, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास विचारले. बरोबर, जसं ॲटॉमिक मास हा कन्सेप्ट सर्वांना माहीत असतो. बरोबर, सोडियमचं जर का ॲटॉमिक मास बोलाल किंवा ॲटॉमिक वेट जर का बोलाल तर किती असतं, 23 आहे. बरोबर, बट याला युनिट काय असतं, AMU असं हे सोडियमचं ॲटॉमिक मास आहे. राईट ना. बट आता रिलेटिव्ह ॲटॉमिक मास म्हणजे काय, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास हे एका रेशिओमध्ये घेतात. ओके, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास इज इक्वल टू काय असतं की मास ऑफ atoms of an element, atoms of element divided by 1/12th mass of 1/12th mass of कार्बन 12 आयसोटोप. ओके, आता जर का हे दोन मासचा रेशिओ असेल तर हे काय असणार आहे, युनिटलेस असेल. बरोबर, जसं आता बेसिकली बघाल तिथे दोन टाईपचे ऑप्शन्स आहे. एक आहे 23 AMU आणि दुसरा आहे 23. हा 23 AMU म्हणजे हा फक्त काय असणार आहे, ॲटॉमिक वेट असेल, ॲटॉमिक मास बोललं तरी चालेल. ओके, बट हा रेशिओ जर असेल तर ह्याला काय म्हणायला लागेल आपल्याला, युनिटलेस. ओके, तर हा ऑप्शन डी इज करेक्ट. त्यानंतर सेकंड क्वेश्चनमध्ये काय बोलले, द मॉलिक्युलर मास ऑफ द ऑक्सिजन. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. ऑक्सिजन जो आहे हा डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. बरोबर, याला असा रिप्रेझेंट करतो आपण O2. आता ऑक्सिजन ह्या ॲटमचा ॲटॉमिक वेट किती आहे, 16 आहे. राईट, तर याच्यामध्ये जर का 2 ऑक्सिजन आहे याचा अर्थ 16 2चा किती होईल, हे 32. बट हे का सिंगल मॉलिक्यूलचं मास आहे म्हणून याला आपण काय बोलणार, 32 AMU. ओके, चलो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम इन 98 AMU ऑफ H2SO4. आता इथे बघा खूप छान गोष्ट आहे, AMU. बरोबर, आता बघा मॉलिक्युलर मास असा एक कन्सेप्ट आहे. ओके, तर हा मॉलिक्युलर मास काय असतो मित्रांनो, मॉलिक्युलर मास म्हणजे हे असतं, इट इज द सम ऑफ ॲटॉमिक वेट, सम ऑफ ॲटॉमिक वेट ऑफ ऑल ॲटम्स. बरोबर, आता बघा H2SO4 ह्याला जर का आपण एक मॉलिक्यूल बोललं त्याच्यामध्ये सर्व जे ॲटम्स आहे ह्या ॲटमच्या ॲटॉमिक वेटची आपण सम केली तर आन्सर किती येईल आपलं, 98 AMU येणार आहे. बरोबर आहे, म्हणजे एक मॉलिक्यूल इज इक्वल टू 98 AMU असं याचं मास आहे. आता ह्या एका मॉलिक्यूलमध्ये, ठीक आहे ना, 1 मॉलिक्यूल ऑफ H2SO4 यामध्ये किती ऑक्सिजनचे ॲटम दिसतात बघा. फॉर्म्युला जर का बघायला आपण तर किती ऑक्सिजनचे ॲटम आहे, 4. ओके, तर बेसिकली थोडंसं ऑप्शनमध्ये कन्फ्युजन सारखं दिसतंय बघा. इथे ऑप्शन सी मध्ये 4 आहे आणि ऑप्शन बी मध्ये पण 4 मोल्स म्हटले. बरोबर, आता हे 4 मोल्स आन्सर कधी करेक्ट असतं, जर का हा 98 AMUच्या ऐवजी आपल्याला हा ग्राम पर मोलमध्ये दिला असता. बरोबर, एक कन्सेप्ट आपण शिकला असाल की मोलार मास. मोलार मास म्हणजे एका मोलचं मास असतं. बरोबर, त्याला आपण मोलार मास बोलतो. तर मोलार मास हे ग्राम पर मोलमध्ये एक्सप्रेस करतात. बरोबर, आता हे 98 ग्राम पर मोल हे H2SO4च्या एका मोलचं मास आहे. राईट ना, म्हणजे ह्या ग्राम पर मोलपासून आपण 1 मोल H2SO4चा समजू शकतो. म्हणजे याच्या 1 मोलमध्ये ऑक्सिजनचे किती ॲटम असणार आहे, 4 मोल्स ऑफ द ॲटम. म्हणजे इथं ग्राम पर मोल असतं तर ऑप्शन नंबर बी बरोबर असता. बट या क्वेश्चनसाठी ऑप्शन बी हा चुकीचा आहे. ओनली ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, यामध्ये बघा 4th नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिले आपल्याला, 4.6 × 10⁻22 ॲटम्स. आता इथे ॲटम्स दिले याचा अर्थ एक गोष्ट लक्षामध्ये येते, आपल्याला नंबर n दिला आहे. बरोबर आहे, म्हणजे n नंबर ऑफ ॲटम इज गिवन. अँड सेकंड थिंग मास मीन्स W इज गिवन. Okay, so let's write the solution of question number 4 here. Okay,
तर एन ची व्हॅल्यू गिवन आहे एन इज इक्वल टू 4.6 इंटू 10⁻²2 अँड सेकंड थिंग काय गिवन आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये डब्ल्यू इज इक्वल टू 13.8. ओके, आता हा वेट आणि नंबर याच्यामध्ये काय रिलेशन आपण बनवलेलं आहे की वोमो इज इक्वल टू नन्ना. ठीक आहे ना, असं रिलेशन या दोघांमध्ये आहे. ठीक आहे, बेसिकली विचारलेलं काय आपल्याला ह्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास विचारलं. ओके, इथं आपण ह्या ॲटॉमिक मासला काय बोलूया, मोलार मास इक्विव्हॅलेंट बोलूया, कोण हा एलिमेंट आहे राईट ना. मग आता मास किती दिला आपल्याला क्वेश्चनमध्ये 13.8 डिवायडेड बाय हा एन आहे, हा क्रॉस मल्टिप्लायला जाईल, हा काय लिहिते एन ए डिवाइडला हा एन नंबर जो आहे हा डिवाइडला यायच्या बरोबर, म्हणजे हा आला 4.6 इंटू 10⁻²2 इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट बोला या ॲटॉमिक वेट बोला. ओके, आता इथे जर का तुम्ही बघाल तर हा 4.6 जो आहे ना हा 13.8 आणि 4.6 हा ट्रिपल दिसतो बघा बरोबर. तर इथे काय येईल हा 3 इंटू एन एची व्हॅल्यू किती राऊंडअपमध्ये घेऊया आपण 6 इंटू 10⁻23 आणि याच्या डिव्हाइडला काय मित्रांनो 10⁻22 आहे बरोबर. मग हा 22-23 मधनं आपण जर का कट केला तर किती शिल्लक राहिला इथं 10 आहे. एक 18 आणि किती आन्सर येईल फायनली 180. दॅट विल बी द ॲटॉमिक वेट. ओके, आता ह्या ॲटॉमिक वेटला युनिट काय असणार आहे AMU. ओके, चलो क्वेश्चन नंबर 5 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 168 ग्राम ऑफ AMU. बघा इथे पण AMU म्हटलेलं म्हणजे अगदी त्या क्वेश्चन नंबर 3 सारखा आहे. ओके, हा AMU आहे म्हणजे इथे समजून घ्या. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये एक जो आयरन आहे ठीक आहे ना 1 ॲटम ऑफ द आयरन ह्याचं ॲटॉमिक मास किती असतं मित्रांनो 56 ॲटॉमिक मास युनिट असतं AMU. बट ह्यांनी क्वेश्चनमध्ये काय दिलं आपल्याला 160 AMU दिलं आहे. याचा अर्थ काय इथे काहीतरी नंबर ऑफ ॲटम असणार आहे, नंबर ऑफ एफीचे ॲटम असणार आहे. आता हे कसे शोधणार आपण 168 डिवायडेड बाय 56 म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण तर फायनली किती आलं इथे 3 ॲटम्स. ओके, तर आयरनचे आपल्याकडे 3 ॲटम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की इथे आयरनचा ॲटॉमिक नंबर 26 हा पण गिवन आहे. ओके, आता आयरनचा ॲटॉमिक नंबर 26 आहे आणि आयरन जर का न्यूट्रल असेल याचा अर्थ यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असणार आहे 26 इलेक्ट्रॉन बरोबर. बट ह्यांनी क्वेश्चनमध्ये आपल्याला आयरन कसा दिला, आयरन हा Fe2+ ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे म्हणजे हा 26 मधनं आपण किती इलेक्ट्रॉन मायनस करायला हवे 2 म्हणजे फायनली आन्सर किती येणार हे 24. म्हणजे एका Fe2+च्या आयनमध्ये 24 इलेक्ट्रॉन्स आहे. असे आयन्स किती आहे आपल्याकडे 3. ओके, म्हणजे 1 इज इक्वल टू किती आहे 24 इलेक्ट्रॉन तर 3 आयन्स इक्वल टू किती असणार आहे हा 23 किती हा 72 येईल. ठीक आहे ना, तर 72 आन्सर याच्यामध्ये असायला हवा. हा 72 इज द फायनल आन्सर. बट जर का मला इथे हा AMUच्या ऐवजी मला ग्राम पर मोल दिला असता म्हणजे मला मोलार मास दिला असतं तर मी इथं जो 3 शोधला हा 3 नंबर ऑफ ॲटम शोधला ह्याच्या ऐवजी काय आलं असतं 3 मोल्स ऑफ द ॲटम. ओके, मग त्या केसमध्ये माझा आन्सर कुठला मॅच झाला असतं डी मॅच झाला असता. ओके, तर हा थोडासा फरक समजावून घ्याल म्हणजे या केसमध्ये कन्फ्युजन्स क्रिएट होणार नाही. ठीक आहे, चलो क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय बोलले बघा द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन 124 AMU ऑफ P4 इज. आता इथे सुद्धा आपल्याला AMUच दिलेलं आहे बरोबर. मग आता एक जो फॉस्फरसचा ॲटम आहे याचं ॲटॉमिक मास किती असतं मित्रांनो 31. ओके, मग आता ह्यांनी इथं मास किती दिलं आपल्याला 124 दिलं. याचा अर्थ नंबर ऑफ फॉस्फरसचे ॲटम किती येऊ शकतात हा बघाल तर ट्रिपल दिसतो बघा परत एकदा म्हणजे फॉस्फरसचे ॲटम किती असणार आहे 3 ॲटम्स. ओके, आता विचारलं गेलं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ओके, आता इथे बघा एक फॉर्म्युला असा आहे की मास नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता न्यूट्रॉनचा नंबर जर का शोधायचा म्हटलं तर काय करावं लागेल मास नंबर मायनस नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूट्रॉन बरोबर आहे. मास नंबर दिला आपल्याला इथे किती दिला आहे 31 मायनस प्रोटॉनचा नंबर किती आहे 15 आहे इज इक्वल टू न्यूट्रॉनचा नंबर किती येणार आहे 16. म्हणजे एक जो फॉस्फरस आहे ठीक आहे ना 1 फॉस्फरस ॲटम हॅज 16 नंबर ऑफ न्यूट्रॉन. ठीक आहे, एकामध्ये 16 नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे. असे आपल्याकडे टोटल फॉस्फरस किती आहे 3 आहे. ओके, 3 फॉस्फरस आहे तर हा 3 येईल का मित्रांनो 4×12 सॉरी हा 4 येईल बघा हा 4 येईल बरोबर ना 4 येईल फॉस्फरस म्हणजे 4 फॉस्फरसमध्ये किती असणार आहे 64 न्यूट्रॉन्स असणार आहे.
ओके, तर हा किती असणार आहे, ऑप्शन नंबर डी असेल 64 आन्सर. त्यानंतर पुढे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन 12 × 10⁻15 ॲटम्स. आता यामध्ये सुद्धा बघा ॲटम्स दिला, याचा अर्थ आपल्याला मित्रांनो नंबर दिलेला आहे आणि विचारलेलं काय आहे, न्यूट्रॉन्स. आता इथे एक ऑक्सिजनचा ॲटम आहे बघा, ह्या एका ऑक्सिजनच्या ॲटममध्ये हा डिफरन्स होता बघा, हा मास नंबर आहे आणि हा ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय असतो, नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात, बरोबर आहे. म्हणजे हा दोघांमधला डिफरन्स किती आला, म्हणजे न्यूट्रॉन किती आला, हा न्यूट्रॉन इज इक्वल टू आहे 9. हा एका ऑक्सिजनच्या ॲटममधला न्यूट्रॉनचा नंबर आहे, येते लक्षामध्ये. मग एकामध्ये जर का इतके न्यूट्रॉन्स आहेत, त्यांनी नंबर ऑफ ऑक्सिजन दिलेत आपल्याला, किती दिलेत बघा, इथे किती दिलेत आपल्याला, इथे ऑक्सिजन त्यांनी 1 ऑक्सिजन ॲटम इज इक्वल टू 9 न्यूट्रॉन. ओके, तर ह्याने क्वेश्चनमध्ये आपल्याला 12 × 10⁻25 ॲटम दिलेत, बरोबर. म्हणजे हा किती येईल, इथे 12 × 9 × 10⁻25, बरोबर. आता जस्ट फक्त मी ब्रेकडाऊन करतो, कारण ऑप्शन तसा मॅच करावा लागेल आपल्याला. तिथं हा जो 12 आहे याला मी स्प्लिट करतो, लिहिताना मी 9 स्टार्टला करतो, 9 × 2 × 6, ह्या 10⁻25ला पण मी ब्रेक करतो, 10⁻23 × 10⁻22. आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, हा बघा 9 × 2 = 18 आणि हा 10⁻2, म्हणजे हे किती आलं, 1800. आणि हा 6 × 10⁻23 म्हणजे हा काय, अवोगॅड्रोज कॉन्स्टंट. आता ऑप्शन मॅच होते बघा. कुठला ऑप्शन या केसमध्ये यायला लागला, ऑप्शन नंबर सी. ओके.